आपल्या हेल्थची काळजी घेताना बघा आपल्याला ना फायबरची खूप आवश्यकता असते. फायबर व्यवस्थित ठेवलं हेल्थ चांगली मेंटेन राहते. मग फायबरसाठी आपण काय करतो, तर ग्रीन लेफी, व्हेजिटेबल्स, फ्रूट हे सगळं. सेम इन्व्हेस्टमेंट मध्ये सुद्धा आपल्याला फायबरची आवश्यकता आहे. मध्ये फायबर कुठलं, फिक्स इन्कम, ज्याच्यात आपले पैसे आपण बँक एफडी करतो. दुसरी गोष्ट, आपल्याला बॉडीला अजून काय पाहिजे, गुड फॅट पाहिजे. तर गुड फॅट मध्ये आपण इन्व्हेस्टमेंट मध्ये काय रिलेट करू शकतो, तर येलो मेटल म्हणजेच गोल्ड. गोल्ड मध्ये जेव्हा आपण इन्व्हेस्टमेंट करतो तेव्हा आपला पोर्टफोलिओ चांगल्या पद्धतीत डायव्हर्सिफाईड होतो. आणि तिसरं आणि महत्वाचं, आपल्या हेल्थला एनर्जीसाठी काय लागतं, कार्बोहायड्रेट्स लागतात. तर कार्बोहायड्रेट्स आपण कशातनं घेतो, गव्हातनं घेतो, बाजरीमधनं घेतो, राईसमधनं घेतो. सेम पद्धतीत आपल्याला इन्व्हेस्टमेंट मध्ये सुद्धा कार्बोहायड्रेट्सची गरज आहे. ती कुठली, तर रिअल इस्टेट. आपण रिअल इस्टेट मध्ये पण आपली गुंतवणूक केली पाहिजे, पण ती योग्य प्रमाणात. इन्व्हेस्टमेंटसाठी ऍडवायझेबल नाही करत. या सगळ्यामध्ये हेल्थसाठी सगळ्यात महत्वाचं काय, तर नक्कीच मित्रांनो प्रोटीन कुठल्या इन्व्हेस्टमेंटमध्ये, नक्कीच मित्रांनो इक्विटीज. म्हणजेच इक्विटीमध्ये जर तुम्ही गुंतवणूक केली तर जसं बॉडीमध्ये आपले मसल्स वाढतात तसेच पोर्टफोलिओ इथे इक्विटीने पण आपला चांगल्या पद्धतीत वाढ. म्हणून वेल बॅलन्स डाएट आणि वेल बॅलन्स पोर्टफोलिओ असणे खूप महत्वाचे. आणि ह्याच्याबद्दल जर तुम्हाला योग्य नियोजन करून हवे असेल तर तुम्ही आम्हाला संपर्क साधू शकता. धन्यवाद.